स्टार्ट. प्रति सर्व सभासद परिच्छेद दिनांक 31 मार्च 2012 रोजी संपलेल्या वित्तीय वर्षातील आपल्या कंपनीच्या कामगिरीचा 7वा वार्षिक अहवाल आणि त्यासोबत लेखा परीक्षित केलेली वित्तीय लेखांची विवरणपत्रे आपले संचालक सादर करीत आहेत. आपल्या संचालकांनी आढाव्यातील वित्तीय वर्षासाठी कोणत्याही लाभांशाची शिफारस केलेली नाही. महाराष्ट्र शासनाने दिनांक 5 जून 2005 रोजी अधिसूचित केलेली महाराष्ट्र विद्युत सुधारणा हस्तांतरण योजना 2005 ही हंगामी तत्वावर चालू आहे आणि वित्तीय शिल्लकी या हंगामी हस्तांतरण योजनेच्या आधारे पुढे नेण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासन कंपनीच्या शेती व यंत्रभाग ग्राहकांना पुरविलेल्या विजेबद्दल अर्थसहाय्य देते व कंपनी या ग्राहकांना सवलतीचा आकार लागू करीत असते. गेल्या काही वर्षापासून अर्थव्यवस्थेची भरभराट होत असल्यामुळे कंपनीच्या कार्याच्या क्षेत्रात विजेच्या वापरात खूप वाढ होत असल्याचा अनुभव कंपनीला येत आहे. विजेची उपलब्धता लक्षात घेऊन भारनियमन टप्प्याटप्प्याने कमी करण्यासाठी कंपनी पावले उचलत आहे. आपल्या कंपनीला भविष्यकाळात विजेची टंचाई पडू नये म्हणून कंपनीने दीर्घ मुदतीच्या विजेच्या खरेदीच्या क्षेत्रात एक मोठी झेप घेतली आहे. आपल्या कंपनीने 2600 मेगावॅट वीज खरेदी करार केला आहे. अशी आणखी 125 मेगावॅट वीज खरेदी करार करण्याची प्रक्रिया चालू आहे. वीज खरेदी करार अंतर्गत येणाऱ्या सर्व प्रकल्पांच्या प्रगतीवर वीज मागणीच्या स्वरूपाला लक्ष ठेवण्यासाठी आपली कंपनी विशेष प्रयत्न करीत आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी व सर्व खेड्यांचे विद्युतीकरण करण्यासाठी व तेथील घरगुती वीज जोडण्या देण्यासाठी केंद्रीय वीज मंत्रालय, भारत सरकार यांनी राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना 2005 मध्ये जाहीर केली. त्यानुसार दारिद्र्य रेषेखालील सर्व घरकुलांना सुरक्षा अनामत म्हणून फक्त ₹15 प्रति जोडणीसाठी घेऊन वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला. या राजीव गांधी ग्राम विकास योजनेच्या अंमलबजावणीसाठी देशभरात एकूण प्रकल्प खर्चाच्या 90% अनुदान केंद्र सरकार देईल व 10% रक्कम कर्ज म्हणून ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ देईल. या योजनेत वापरले जाणारे साहित्य व कामाचा दर्जा याची पाहणी करण्यासाठी एक त्रिस्तरीय गुणवत्ता निरीक्षण यंत्रणा आहे. आपल्या कंपनीचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण आर्थिक वृद्धीसाठी व विकासासाठी तसेच राज्यातील कृषी औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी रास्त व स्पर्धात्मक दराने विजेचा विश्वासार्ह व दर्जेदार वीज पुरवठा वितरित करणे हे आहे. या मुख्य उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी कंपनीने विविध कार्ये सुरू केले आहेत, ज्यामध्ये विजेचे वितरण, तरतूद, पुरवठा तसेच विजेची खरेदी विक्री, आयात निर्यात व व्यापार करणे इत्यादी तरतुदी केलेल्या आहेत. स्टॉप.